मी एक पोस्ट पाहिली ज्यामध्ये आपल्याला जर टाईम मशीन मिळाली तर तुम्ही काय कराल? तर 75% ऑडियन्सने आम्ही संभाजी महाराजांना आधी जाऊन मुकर्रब खानाविषयी सावध करू असा पोल दिला होता. खरंच जर तसं करता आलं असतं तर संपूर्ण पुढचा इतिहास वेगळा असता. पण दुर्दैवाने इतिहासासंदर्भात आपल्याकडे तो चॉईस नाहीये. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले प्रसंग पाहिले तर शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेला मृत्यूला हुलकावणी दिली आहे. तो एक डायलॉग आहे ना, "मौत को छूके टक्के वापस आ सकता हूं." ते महाराजांनी प्रत्येक प्रसंगी केलंय. अफझल खानाची मोहीम, जराशी चूक सुद्धा महागात पडू शकली असती. सिद्दी जोहरचा वेढा, एक पालखी सापडते, दुसरी निसटते. शाहिस्तेखानाची मोहीम, लाखोंच्या सैन्यात घुसणं आणि बोटं छाटून तिथून निसटणं. महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली, पण त्या दिवशी मुघल सल्तनतीचं नाक कापलं होतं शिवाजी महाराजांनी. आग्र्याहून सुटका, एका दिवसाचा विलंब, पण जीवावर बेतला असता. त्यामुळे औरंगजेबाने सिंहाचा राग हा छाव्यावर काढला. पण कधी-कधी असं वाटतं, की शिवाजी महाराजांनी मृत्यूला इतक्यांदा हिणवलंय, इतक्या वेळेला चकवा दिलाय, की त्या मृत्यूच्या क्रूर देवतेने पित्याच्या शौर्याचा बदला पुत्रासोबत क्रौर्याने मागून घेतला की काय? त्या दिवशी संगमेश्वरात शिवरायांसाठी जसे पावनखिंडीत बाजीप्रभू होते, तसे शंभूराजांसाठी हंबीरराव मोहिते असते. तर कदाचित तो प्रसंग टळला असता का? औरंगजेबा इतकं आयुष्य नियतीने जर शिवाजी महाराजांना दिलं असतं, तर कदाचित अखंड हिंदुस्थानावर स्वराज्याचा एकछत्री अंमल असता. आणि मग पुढे ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांचा इतिहास सुद्धा काही वेगळाच असता. मला असं नेहमी वाटतं, की शिवरायांना जर समजून घ्यायचं असेल ना, तर मेंदू आणि बुद्धी शाबूत ठेवून शिवचरित्राचा अभ्यास करावा. आणि जर शंभूराजांना समजून घ्यायचं असेल, तर मन आणि भावना जाग्या ठेवून शंभूचरित्र वाचावे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.